दर कमी करण्यासाठी काय करायचं आहे. एएनसी मध्ये 4 कंपोनेंट्स आहेत, 4 घटक आहेत एएनसीचे. ठीक आहे, 4 घटक काय आहेत. पहिला घटक आहे स्क्रीनिंग आणि क्लिनिंग. स्क्रीनिंग करायचंय. ठीक आहे, ह्याच्यामध्ये हा कंपोनेंट मध्ये काय करायचंय, माता आला की 10 मिनिट त्यांना द्यायचे. कशासाठी, हिस्ट्री कलेक्शनसाठी. त्यांच्याकडनं माहिती गोळा करायची. फक्त हाच नाही, नाव वगैरे वय किती हे नाही, ते सोडून पहिल्याचं डिलिव्हरी वगैरे कसं होतं, पहिल्याचं डिलिव्हरी मध्ये काय झालंय का, पहिलीचं डिलिव्हरी बाळ कसं आहे हे काढून घ्यायचे त्यांच्याकडे. तुम्हाला मी सांगतोय अति जोखीमचं कंडिशन 25 आहे. आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या हिशोबाने 22 आहे. ठीक आहे, 22 मध्ये तुम्हाला 14 ते 15 फक्त तुम्ही 10 मिनिट काय देताय ना, तर 10 मिनिटामध्ये 14 ते 15 कंडिशन फक्त तुम्ही विचारून HRP आहे म्हणून, अति जोखीम माता आहे म्हणून आयडेंटिफाय करू शकता. ते माता काय माहिती सांगतात ना, त्याच्यावरूनच 10 ते 15 असंच ते माता माहिती देतात, त्याच्यावरनं हे HRP आहे म्हणून आपण आयडेंटिफाय करतो. तुम्हाला काही टच करायची गरज नाही, फक्त माहिती विचारायची. हा सर, बऱ्याचदा अबॉर्शन, मल्टीग्रॅव्हिड आहेत, प्रिव्हियस LSS आहे का, अबॉर्शन्स वगैरे झालेत का, ठीक आहे, कुठल्या मेडिकल कंडिशन्स वगैरे आहेत का, है ना, आणि त्यांच्या फॅमिली मेंबरला कुठला आजार आहेत का, हे बऱ्याचदा आहे. ठीक आहे, आणि दोन्ही बाळाचा मधला अंतर किती होता, अंतर किती आहे, ठीक आहे, आणि EDD जास्त झालाय का, हे सर्व आहेच काय. बघा आताच किती, फक्त विचारूनच एवढं माहिती आपल्याला गोळा करता येईल. आणि दुसरा फिजिकल एक्झामिनेशन, फक्त तुम्ही ऑब्झर्व करून बघून तुम्ही काय करू शकता, 4-5 कंडिशन तुम्ही ओळखू शकता. अबनॉर्मॅलिटी वगैरे काय काय. फॉर एक्झाम्पल TPR मध्ये चेक केला, TPR मध्ये गडबड असेल तर HRP मध्ये येणार, आणि परत प्यालर वगैरे असेल, सिकटपण वगैरे असेल तर ते आहे ना, अब्डोमिनल पेन वगैरे आहेत का, वेजनल डिस्चार्ज वगैरे आहेत का, फॉल्स स्मेलिंग वेजनल डिस्चार्ज वगैरे आहेत का, बऱ्याचदा कंडिशन आहेत, असंच आपण काढू शकतो. ठीक आहे, पहिला घटक काय आहे, जनरल असेसमेंट म्हणतो. जनरल असेसमेंट म्हणजे हिस्ट्री टेकिंग आणि परत फिजिकल एक्झामिनेशन प्लस स्क्रीनिंग, हे पहिला घटक आहे. ठीक आहे, एएनसीचा पहिला घटक. दुसरा घटक आहे प्रिव्हेंटिव्ह केअर म्हणतात. प्रिव्हेंटिव्ह केअर म्हणजे काय नाही, प्रोफिलॅक्सिस. प्रोफिलॅक्सिस म्हणजे काय, प्रतिबंधनात्मक उपाय. प्रतिबंधनात्मक उपायामध्ये काय काय देतो आपण आता, अल्बेंडाझोल, फॉलिक ऍसिड, आयर्न फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, TD. ठीक आहे, हे सर्व सर्व्हिसेस द्यायचे. दुसरा प्रिव्हेंटिव्ह केअर हे घटक आहे, म्हणजे हे सर्व सर्व्हिसेस आपण द्यायचे, त्याच्यामुळे काय असतात, कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. आणि तिसरं काय, HRPचा आयडेंटिफिकेशन आणि ट्रीटमेंट. HRP आयडेंटिफाय करायचे, त्यांना रेफर करून ट्रीटमेंट करून घ्यायचे, हे तिसरा घटक आहे. चौथा घटक आहे काउन्सिलिंग. हे 4च घटक आहेत. एएनसी म्हणजे काय, हिस्ट्री कलेक्शन करणे, फिजिकल एक्झामिनेशन करणे, स्क्रीनिंग करणे एक घटक, आणि हे सर्व्हिसेस प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिसेस काय काय आहेत, म्हणजे अल्बेंडाझोल देणे, फॉलिक ऍसिड देणे, आयर्न फॉलिक ऍसिड देणे, कॅल्शियम देणे, TD देणे. ठीक आहे, हे सेकंड झालं, किंवा दुसरं काय लस आहे ते देणे. तिसरा HRP आयडेंटिफिकेशन करणे, आणि चौथा आहे काउन्सिलिंग. काउन्सिलिंग 6 टॉपिक्स आहेत त्याच्यावरती. एएनसी वरती काउन्सिलिंग, डोमेस्टिक व्हायलन्स वरती काउन्सिलिंग, सेक्स ड्युरिंग प्रेग्नन्सी वरती काउन्सिलिंग, आणि त्याच्यानंतर हायजीन आणि वॉटर बद्दल काउन्सिलिंग, न्यूट्रिशन वरती काउन्सिलिंग, निओनेटल केअर वरती काउन्सिलिंग, त्याच्यामध्ये ब्रेस्ट फीडिंग वगैरे आलं, आणि फॅमिली प्लॅनिंग वरती काउन्सिलिंग. ह्याच्यावरती तुम्ही काय करायचंय, कधी फ्री असतात त्यावेळी ना, प्रत्येक टॉपिक वरती ना 5-5 ठळक पॉइंट एका पेपर मध्ये लिहून ठेवायचे. ठीक आहे, तुमचे कधी एएनसी डेज असतात त्यावेळी सर्वांना प्रत्येक ह्याच्या अंडर मध्ये काउन्सिलिंग मध्ये 5-5 ठळक पॉइंट सांगून टाकायचे. सर्वांनाच ते ऍप्लिकेबल, कोणाला ऍप्लिकेबल होतात ते सर्वांना लक्षात येऊन जाईल. म्हणजे तुमचं काम सोपं. प्रत्येकाला आपण समोर म्हणजे कधी गरज असेल तर प्रत्येकाला आपण काय करावं लागणार, प्रत्येकाला म्हणजे कोणाला गरज आहे त्यांना 1 to 1 आपण काउन्सिलिंग करावं लागणार. बट युजली तुमच्या एएनसीच्या डेज मध्ये तुमच्याकडे टाइम सुद्धा कमी असेल तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता, असं बसून तुम्ही त्यांना सांगू शकता. ठीक आहे.